नाशिककर, आज आपलेच नाशिकमधली शहरातली एक मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. तिचं नाव आहे अंजली भागवत. अंजली भागवत हे नाव आपण गेल्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून ऐकत आलो होतो, पण ती एक अंजली भागवत होती, ती सिनियर होती. ही अंजली भागवत आहे, ही ज्युनियर आहे, पण ही ज्युनियर देखील सिनियर होणारच आहे. याच अंजली भागवतनी नाशिकच्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये देशाला पदक मिळवून दिलं. आणि आज प्रत्येक पेपरच्या पानावर जर बघितलं तर अंजली भागवत हे नाव दिसतंय. हीच अंजली भागवत आज आपल्याशी गप्पा मारणार आहे, तिच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. अंजली, नमस्कार. नमस्कार. अंजली, प्रथमतः तुझे अभिनंदन. तू देशाला पदक मिळवून दिला. तुझी जे शूटिंगची प्रवास होता, तो प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे लहानपणी मी जेव्हा 8 वर्षाची होते त्यावेळेस पप्पा आलेले शूटिंगसाठी मॅमकडे, पण मोनाली मॅमने सांगितलं की अजून तर ती खूप लहान आहे, मग नंतर या, कारण की त्यावेळेस वय वर्ष 11 पाहिजे होतं जॉईनिंगसाठी. बरोबर. मग पप्पा मला जेव्हा घेऊन आले तेव्हा असं वाटलेलं की इथे फिल्मची शूटिंग होते. त्यावेळेस मग मी सांगून दिलं की मला नाही करायचं म्हणून. मग जेव्हा वेळेस पप्पा मला दुसऱ्यांदा घेऊन आले, मग ते कॅम्प वगैरे जसं मी सगळ्या लोकांना पाहिलं की अशा ही शूटिंग असते, हे शूटिंग असतं, त्यावेळेस मग मला असं हे झालं की मला पण करायचं. आणि आधीपासूनच पप्पांनी मला शिकवून ठेवलेलं की देश सगळ्यात आधी. मग तेव्हापासून मग मी ठरवून घेतलं की मला देशासाठी मेडल घ्यायचंय. बरं. आता तू एक नाव ऐकलं असेल, तुझ्याच नावाचं साधर्म आहे, म्हणजे अंजली भागवत, जी ऑलिम्पियन आहे. आता थोडंसं मला पण थोडी सुरुवात अशीच झाली का मी जेव्हा अंजली भागवत नाव ऐकलं त्यावेळेस मला वाटलं, अरे अंजली भागवत नाव हे एक सिनियर मुलगी आहे, तिचे आणि ते आता कसं काय मेडल मिळवून राहिली. पण असं तुला माहिती होतं का अंजली भागवत नावाची एक खेळाडू आहे आणि ती भारताची मेडलिस्ट वगैरे आहे? हो, म्हणजे ऑलरेडी आमचं सरनेम भागवत होतं. पप्पांना एक आयडिया होती की शूटिंग मध्ये अशा आहेत त्या. मग जसं माझा जन्म झाला, माझं नाव अंजली ठेवून दिलं. मग ते नाव अंजली भागवत पडून गेलं. आणि मग जेव्हापासून मग मी शूटिंग जॉईन केलेली, मग मला भरपूर जण बोलतात, पप्पा पण सांगायच्या आधी, आणि मग भरपूर जण बोलतात की तू ओळखते का त्यांना, तू ओळखते का त्यांना. मग तेव्हापासून मी ऐकत आले की त्या सिनियर शूटर. तू अंजली भागवतचा काही असा स्टडी केला होता का की तिने इतके पदकं मिळवली किंवा तिचा प्रवास असा होता काही? नाही, असं मी आधी काही केलं नव्हतं. जेव्हापासून मी शूटिंग स्टार्ट केलं, जेव्हा त्यांचं नाव माझ्या कानावरती पडायला लागलं, तेव्हापासून मग मी सर्च वगैरे केलं. मग तेव्हा कळालं की हे खूप मोठ्या शूटर आहेत. पप्पांना कशी आवड निर्माण झाली? पप्पांचा त्याविषयी अभ्यास होता का? पण आधीपासून असं होतं की मुलींना कोणी पण असो म्हणजे स्पोर्ट्समध्ये टाकायचंय, पण मग असा स्पोर्ट पाहिजे होता ज्याच्यामध्ये इंजुरी नसणार आहे. मग त्याच्यामध्ये हा इंजुरी नसणारा गेम हाच सापडला, म्हणून मग शूटिंग मध्ये टाकला. सुरुवातीला तुला जे यश मिळालं ते यश कसं होतं, जे आपण विजय म्हणतो, तो कसा होता? तुझी यशाची सुरुवात कशी झाली? स्टार्टिंगला माझं म्हणजे माझी जी एक्सेलची मॅच होती, क्लबची मॅच, तेव्हा माझं पहिलं मेडल आलेलं, जे मी त्याच्यावर खूप आनंदी होती की माझं पहिलं मेडल. मग ते क्लबपासून सुरुवात झाली. मग हळूहळू स्टार्टिंगला मी काय कोणी पण असो त्यावेळेस कळत नसतं की अच्छा ही मॅच अशी आहे किंवा पुढे असं होईल. जसं जसं एक एक स्टेप आपण घेत राहतो त्यावेळेस समजतं की ही मॅच अशी आहे, ही मॅच एवढी. ब्लाइंडच असतं बाबा. तू सराव कसा सुरुवात केली, तुझा वेळ कसा असायचा? मी स्टार्टिंगला म्हणजे स्टार्टिंग अशीच असते कोणाची पण, म्हणजे प्रत्येक शूटरची. स्टार्टिंग अर्धा तास प्रॅक्टिस, मग 1 तास, मग 1.5-2, मग ते कधी 6 तास प्रॅक्टिस वाढून जाते. मग ते तुम्ही ज्या वेळेस कॉम्पिटिशन जास्त खेळतात त्यावेळेस. मग मी आधी शाळेत होते, मग शाळा असायची दिवसभर. मग तिकडनं आले की मग मी जेवण वगैरे करून लगेच प्रॅक्टिसला यायचे. प्रॅक्टिस जसं जसं मी अर्धा 1 तासापासून केली, आणि मग त्याच्यानंतर मी जोपर्यंत इकडे होते तोपर्यंत मी 2-1 तासापर्यंत मग मी प्रॅक्टिस करून मग फिटनेस करायचे. मग हा माझा म्हणजे रोजचा शेड्यूल होता. शाळेत कोणते होते? मी किलबिल सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये. मग शाळेचा प्रवास आणि हा इथला प्रवास हा कसा ऍडजस्ट करायचा?
खूप डिफिकल्ट होतं, कारण की एक टायमिंग नंतर माझे 2-2 इव्हेंट झालेले आणि प्रत्येक इव्हेंटला मला 2-2.5 तास तरी, म्हणजे असे मला कंटिन्यू 4 तास किंवा 5 तास असे द्यायला लागायचे, जे की पॉसिबल नव्हतं ज्यावेळेस मी शाळेत जायचे. पण मग मी 3 वाजता शाळेतनं यायचे, लवकर खाऊन मी 2:15 पर्यंत लगेच रेंजवरती येऊन मग जेवढी मला प्रॅक्टिस जमेल तेवढी करायचे 3 तासात. पण माझं संध्याकाळचा फिटनेसचा शेड्यूल सेमच असायचा, की पण मी फिटनेस स्किप नव्हती करत. बरं. अंजली, ज्यावेळेस तू 10वीला गेली असताना आपल्याला घरचं पण एक बॉदरेशन असतं किंवा घरच्यांची पण अपेक्षा असते का तू मार्क मिळव, पर्सेंटेज मिळव. अशा स्थितीत तू खेळ आणि पर्सेंटेज किंवा अभ्यास हा कसा, याचा मध्य कसा साधला तू? 9th मध्ये खूप डिफिकल्ट होत होतं, म्हणून मग 10th मध्ये मम्मीची आयडिया होती की 17 नंबरचा फॉर्म भरून मला बाहेरनं खेळवायचं. बरोबर. तेच मग मम्मी पप्पा दोघांनी पण डिसाईड केलं की ठीक आहे 17 नंबरचा फॉर्म भरू. त्याच्यानंतर मग मला फक्त एक ट्युशन लावून दिलेली. मग मी सकाळी जसं वाटलं तसं 4-5 वाजता उठून मग सेल्फ स्टडी करून 8 वाजता ट्युशनला जाऊन 8 ते 10 ट्युशन, 10:30 पर्यंत येऊन मग जेवण वगैरे करून मग मी 1 वाजता मग प्रॅक्टिसला जायची. 1 ते 6 मग प्रॅक्टिस आणि मग 6 ते 7 फिटनेस करायचे. मग असं मग मी रोजचा शेड्यूल मी माझा फिक्स केलेला. सकाळी अभ्यास आणि संध्याकाळी आणि दुपारी प्रॅक्टिस. तू विजय तर मिळवलाच, पण विजयाबरोबर पराजय हा ठरलेला असतो. तो पराजय कसा सहन करत गेली, त्या पराजयातून तू काय शिकत गेली? आत्तापर्यंत खूप जास्त पराजय आलेले विजयापेक्षा पण एक आता जसं जसं एक्सपिरियन्स वाढत जातो तसं तसं एक समजत जातं की आपला जो गोल आहे त्याच्यासोबत एक स्टेजला कंटिन्यू पीक नाही राहत. तर त्यावेळेस हे अपयश येणार आहेत, स्कोर कमी येणार आहे, पण मग माहिती आहे की पण हे इम्पॉर्टंट आहे की तुम्ही किती अनालाइज करता की तुम्ही काय चूक केली आहे मॅचमध्ये किंवा काय चांगलं केलंय. चूक केली तर ते प्रॅक्टिस सेशनमध्ये त्याला इम्प्रूव्ह करायचं आणि जे चांगलं केलंय त्याला अजून चांगलं करण्याचे प्रयत्न करायचं असं. मग विजय तर जास्त मी तर हेच करते, मला कळतं की ज्यावेळेस आपल्याला अपयश येतं त्यावेळेस कळतं की आपण काय चूक केलेली आणि काय नाही. मग मी ते प्रॅक्टिसमध्ये सुधारायचे म्हणजे प्रयत्न करते. शूटिंग म्हटलं की एकाग्रता महत्वाची असते, कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं असतं. त्यासाठी तू काय करत असेल आणि करते अजून? मी मेडिटेशन करते, व्हिज्युअलायझेशन करते आणि मी आता जसं जसं मी स्पोर्टमध्ये मी जास्त इन्व्हॉल्व्ह होते तसं तसं मी जास्त मेडिटेशन पण वाढवते. म्हणजे दिवसातनं समजा जसं मला वेळ मिळेल अर्धा-1 तास मग मी मेडिटेशन करते, व्हिज्युअलायझेशन करते आणि त्याच्यामुळे मला एकाग्रता वाढते. नाशिक सोडून तुला पुढे काही प्रशिक्षणासाठी पुढे जावं लागलं? हो, मी आत्ता सध्या आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी महूमध्ये आहे आणि तिकडेच ट्रेनिंग वगैरे करते. आणि पप्पांचं मग पप्पा सर्व्हिसला पुढे नाशिकला का बाहेर? नाशिकमध्येच आहे, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड. मग असं असताना तू तिकडे, आपली फॅमिली इकडे, मग हा साम्य कसं साधलं गेलं किंवा तुला जुळून कसं घेता आलं? म्हणजे स्टार्टिंगला खूप जास्त डिफिकल्ट होतं ते, कारण की मी कधी घरापासून लांब नव्हते राहिले. तर त्यांना पण जड गेलं, मला पण जड गेलं. पण मग एक स्वतःला एवढं सांगत होते की मी देशासाठी चालले तिकडे, देशासाठी जर का मेडल घ्यायचं असेल तर हे पाऊल उचलावंच लागेल. मग ते जसं जसं मग सवय होत गेली तसं तसं मग ते इझी होत गेलं. तिथे गेल्यानंतर तुला मैत्रिणी वगैरे कशा, आणि तू टीम वर्क कसं केलं तिथलं? टीम वर्क म्हणजे जसं स्पोर्ट तर इंडिव्हिज्युअल आहे, पण जे मी तिकडे राहते, कारण की फौजमध्ये जर का तसं बघायला गेलं एकाने चूक केली तर मग सगळ्यांनाच भोगावं लागतं. तर तसं आहे की आम्ही प्रत्येकाला सांभाळून चालतो की तू असं कर, तू तसं कर, तू तसं कर. मग त्या हिशोबाप्रमाणे आम्ही टीम वर्क केलेलं. आता तुझा दैनंदिन सराव कसा चालू आहे सध्या? तिकडे असताना मी सकाळी 6 ते 7 योगा असतो, त्याच्यानंतर मग यायचं तयारी वगैरे करून 9 ते 1:30-2 पर्यंत प्रॅक्टिस, त्याच्यानंतर जेवण, रेस्ट, एखादा तास रेस्ट, मग 3 ते 4:30 परत ट्रेनिंग आणि त्याच्यानंतर मग फिटनेस, 1-1.5 तास फिटनेस
संध्याकाळी आणि मग यायचं रेडी होऊन डिनर आणि मग थोडंफार घरी बोलून मेडिटेशन करून मग झोपून यायचं. एशियन चॅम्पियनशिप आहे आपली, त्या एशियन चॅम्पियनशिपसाठी तुझी निवड कशी झाली? तू कोणकोणत्या स्पर्धा जिंकत गेली आणि त्यावेळेस तुझी एशियन चॅम्पियनशिपसाठी निवड झाली? जे इंडियन टीम सिलेक्शन ट्रायल्स होतात, वर्षातून 6 ट्रायल्स असतात. त्याच्यामध्ये माझं मागच्या वर्षी 2025 मध्ये मी ट्रायलमध्ये चांगला स्कोअर मारलेला, म्हणजे 576 आणि 583. मग त्याच्यामुळे टॉप 4 म्हणजे लेटेस्ट 4 जे मॅचेस असतात त्याचं ॲव्हरेज पकडतात आणि मग त्या हिशोबाप्रमाणे मग ते रँकिंग काढतात. मग ते स्कोर्स नॅशनल ट्रायल 1 आणि 2 जी आता 2026 मध्ये झाली त्याच्या बेसिसवरती, म्हणजे मेन माझं सिलेक्शन ट्रायल 5 आणि 6च्या बेसिसवरती झालेलं एशियनसाठी. आता जे एशियन चॅम्पियनशिप खेळली त्यातले जे 2 इव्हेंट खेळली तू, एक टीम इव्हेंट आणि एक वैयक्तिक इंडिव्हिज्युअल, ते दोघांविषयी थोडं सांग की तू पदकापर्यंत कशी गेली? असं असतं की म्हणजे इव्हेंट एक होता पण त्याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन असतं ते खेळलेले मी. 60 शॉट मॅच असते ती. मग आणि प्रिसिजन ड्वेलिंग हे वेगळं वेगळं असतं, 30-30 शॉट. त्याच्यामध्ये मग स्कोर माझा म्हणजे ठीक होता, म्हणजे एवढा नव्हता, पण मग मी क्वालिफाय झाले फायनलसाठी. तर फायनल्समध्ये टॉप 8 घेतात, मग टॉप 8 मध्ये फायनल्स होतात. मग त्याच्यामध्ये मग माझं ब्रॉन्झ झालं. आणि इंडियाकडनं जे खेळलेले त्यांचे 3 जणी होत्या, म्हणजे त्याच्यामध्ये मी पण एक होती. त्यांचा स्कोर टोटल करून जे फर्स्ट आणि सेकंड निघालेले त्यांना मग गोल्ड आणि सिल्वर. या स्पर्धेचा तुला पुढे काही फायदा का? आता तू पुढे कुठे खेळणार? याचा स्कोर काउंट होतो तसा, म्हणजे जे प्रोव्हिजनल रँकिंग निघते त्याच्यामध्ये आहे. पण आता जो वर्ल्ड कप आहे त्याचं सिलेक्शन ट्रायल 1 आणि 2च्या बेसिसवरती. मग आता तुझं वर्ल्ड कप साठी निवड झाली? हो. मग ती कुठे असणार? ती स्पर्धा कुठे असणार? ती कायरो, इजिप्तमध्ये. इजिप्तमध्ये. हो. तुझा हा एकंदर प्रवास पाहिला तर नाशिकचं तुझ्या यशामागे किती हे म्हणता येईल आपल्याला, जे यश तुझं यश आहे त्याच्या मागे तुला किती प्रोत्साहन नाशिकचं मिळालं? जी आपली सुरुवाती तिथून तुला काय मिळालं की नाही मी ह्या नाशिकच्या याच्यातून मला बरंच काही मिळालं आणि हा प्रवास माझा चालू झाला, कसं म्हणता येईल तुला? नाशिककडनं बघायला गेलं तर तसं म्हणजे श्रद्धा मॅम होत्या, त्यांनी मला श्रद्धा नालमवार. हो, त्यांनी मला म्हणजे खूप जास्त मदत केलेली. म्हणजे फीज माफ केली, त्याच्यानंतर मला ब्लाइंडर दिलं, मला शूज दिले, मला कोचिंग दिली, मला सगळं काही प्रोव्हाइड केलं, कारण की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. आणि नाशिककडनं बघितलं तर जे माझं गनचा लायसन्स आहे ते जे लोकांना खूप टाइम लागतो ते मला लवकर मिळालं. तसं बघायला गेलं तर मला एवढं डीप नाही माहिती, पण मला खूप लवकर मिळालेलं. त्याच्याने मग मी गन लवकर मागवू शकले माझी. तू आता जेव्हा नाशिकला आली आणि पदक घेऊन आली तेव्हा तुझ्या मैत्रिणींचा आणि तुझा संभाषण कसं होतं, त्यांच्यामधला उत्साह कसा होता? म्हणजे त्यांनी ते असं फील झालं की ते खूप मोटिवेटेड होते, पण तसा एवढा माझा कॉन्टॅक्ट नाही झाला त्यांच्याशी, कारण की मी आता तिकडे राहते आणि त्या इकडे राहतात म्हणून. बाकी तर त्यांना असं खूप आनंद झाला, कारण की त्यांच्यापर्यंत ती बातमी खूप वेगळ्या वेगळ्या लोकांपर्यंत कडनं पोहोचलेली. आता तुझं पुढचं स्वप्न काय? आता माझं पुढचं स्वप्न आहे की मला देशासाठी ऑलिम्पिक गोल्ड घ्यायचंय, पण ते पण खूप इझी नाही आहे. त्याच्यासाठी मला म्हणजे एक सिनियर लेवलचा स्कोअर हवा आहे. मग तो स्कोअर आणून मग ज्यावेळेस मी सिनियरला टक्कर देईल आणि सिनियरमध्ये टॉप खेळेल, मेडल्स घेईल, ऑलिम्पिक कोटा घेईल, त्यावेळेस मग ते शक्य होऊ शकतं. घरच्यांचं प्रोत्साहन कसं मिळतंय? कुटुंबाकडून प्रोत्साहन कसं मिळतं? म्हणजे खूप जास्त सपोर्ट केलाय त्यांनी. जर का ते नसते तर मग मला ते पॅरेंट्सचा सपोर्टच असतो मेन, जो घरून स्टार्ट होतो. कारण की 10वीला 12वीला पॅरेंट्स म्हणतात की बस झाला आता स्पोर्ट्स, आता अभ्यासावरती लक्ष दे. तिथेच माझे पॅरेंट्स म्हणत होते की अभ्यास सेकंडरी आहे, शूटिंग पहिले आहे. तर तिकडे मला 10वीला पण 17 नंबरचा फॉर्म वगैरे भरवला वगैरे. अंजली, तुझा प्रवास पाहिला तर तो खरंच खडतर आहे. हा प्रवास तो असाच चालू ठेव. खडतर प्रवासातूनच माणूस पुढे जात असतं. या प्रवास असाच तुझा चालू राहील आणि तू आज एशियन चॅम्पियन झाली,
वर्ल्ड कप खेळणार आहे. आमचे तर मते, नाशिककरांच्या मते, की तू नाशिकचा हा झेंडा पुढे जाऊन ऑलिम्पिक खेळ, ऑलिम्पिकमध्ये तू पदक मिळव आणि पुन्हा एकदा देशाचं नाव, राष्ट्रगीत झळकव, राष्ट्रगीत सर्वांना ऐकव, अशी आज आपण आपल्या मुलाखतीतून एक सदिच्छा व्यक्त करू. तू आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद.